अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोतो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री गुरुचरित्र यामधील अध्याय 43. श्री गुरूंच्या चरणी समर्पण केल्यास ते आपल्या भक्तांवर कशी कृपा करतात याचीच दिव्य कथा. चला श्री गुरूंच्या या दिव्य अशा लीलेला आपण श्रवण करूयात. सुरू करूयात श्री गुरुचरित्र अमृत अध्याय 43. नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, हे गुरुवर्य, मला आता पुढे काय झाले ते कृपा करून सांगा. पुढचे श्री गुरुचरित्र ऐकण्यासाठी मी आतुर झालो आहे. नामधारकाच्या या विनंतीवर सिद्धयोगी पुढील कथा सांगू लागले. ते म्हणाले, ऐक. श्रीगुरूंचे अनेक भक्त होते. त्यांमध्ये एक विणकर म्हणजे कोष्टी श्रीगुरूंचा परमभक्त होता. तो आपले नेहमीचे काम संपले की संध्याकाळी श्रीगुरूंच्या मठामध्ये येत असे आणि श्रीगुरूंची सेवा म्हणून मठाच्या आवारामधील केर काढून श्रीगुरूंना लांबूनच नमस्कार करीत असे. हा त्याचा क्रम कित्येक दिवस चालूच होता. एकदा शिवरात्री पर्व जवळ आले असता त्या विणकराचे आईवडील आणि इतर लोकांनी श्रीशैल यात्रेला जायचे ठरवले. तू पण आमच्याबरोबर यात्रेला चल. शिवरात्रीला श्री मल्लिकार्जुनाचे दर्शन घेतले तर मोठे पुण्य मिळते, असे सांगून सर्वांनी त्या विणकराला खूप आग्रह केला. त्यावर तो म्हणाला, मी येणार नाही. तुम्ही सर्व मूर्ख अज्ञानी आहात. माझा श्रीशैल पर्वत इथेच आहे. श्रीगुरूंचा मठ हाच श्रीशैल पर्वत आणि श्रीगुरू हेच मल्लिकार्जुन. श्रीगुरूंचे चरण सोडून मी कुठे येणार नाही. सगळे लोक त्यावेळी त्याला हसले आणि ते यात्रेला निघून गेले. तो एकटा श्रीगुरूंची सेवा करण्यासाठी मागे राहिला. नेहमीप्रमाणे तो मठाशी झाडलोट करण्यासाठी आला. श्रीगुरूंनी त्याला विचारले, अरे, तुझे सगळे लोक श्रीशैल यात्रेला निघाले, मग तू का नाही गेलास? तो विणकर म्हणाला, स्वामी, तुमच्या चरणांशीच माझी तीर्थयात्रा आहे. सर्व तीर्थे तुमच्या चरणांशी असताना लोक मूर्खासारखे तीर्थयात्रेला जातात आणि पाषाणाचे दर्शन घेतात. याला काय म्हणावे? पुढे माघ वद्य चतुर्दशीला शिवरात्र आली. 2 प्रहरी श्रीगुरू संगमावर होते. त्या विणकराने शिवरात्रीचा उपवास केला होता. त्याने संगमामध्ये स्नान करून श्रीगुरूंच्या चरणांचे दर्शन घेतले आणि श्रीगुरू त्याला म्हणाले, अरे, तू एकटाच कसा मागे राहिलास? तू श्रीशैल पाहिला आहेस का? ती यात्रा कधी पाहिली आहेस का? त्यावर तो विणकर म्हणाला, स्वामी, तुमच्या चरण दर्शन हीच माझी यात्रा. तुमच्या चरण दर्शनाने सर्व यात्रा केल्याचे पुण्य मला मिळेल. त्याचा भक्तिभाव पाहून श्रीगुरू त्याला म्हणाले, चल, मी तुला यात्रा दाखवतो. आता माझ्या पादुकांना घट्ट पकडून ठेव आणि डोळे झाकून घे. त्या विणकराने तसेच केले. त्यावेळी श्रीगुरूने एका क्षणामध्ये श्रीशैल पर्वतावर त्याला नेले आणि त्याला डोळे उघडण्यासाठी सांगितले. त्या विणकराने डोळे उघडून सभोवती पाहिले. तो खरोखरच आपण श्रीशैल पर्वतावर आलो आहोत असे त्याला दिसले. श्रीगुरू त्याला म्हणाले, अरे, असे काय बघत आहेस? लवकर जा आणि दर्शन घे आणि क्षौरही कर. मग तो विणकर देवदर्शन करून स्नान करण्यासाठी गेला. तो तेथे त्याला माता पिता आणि तशा गावातले काही यात्रेला आलेले लोक दिसले. त्यांनी त्याला विचारले, आमच्याबरोबर चल म्हटले तर आला नाहीस आणि मग असं लपून छपून मागे का आलास? त्यावर तो विणकर म्हणाला, छे, मी तुमच्या मागोमाग नाही आलो. श्रीगुरू आणि मी आज दुपारीच आलो आहोत. श्रीगुरूंनी मला एका क्षणामध्ये इथे आणले. मी आत्ताच आलो. पण त्याच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. हा खोटे बोलतो आहे असे सर्वांनाच वाटले. मग तो विणकर स्नान करून आणि पूजा साहित्य घेऊन मंदिरामध्ये गेला. त्यावेळी त्याला शिवलिंगावर साक्षात श्रीगुरू बसलेले दिसले. लोक शिवलिंगाची म्हणून पूजा करीत होते. ती पूजा श्रीगुरूंची होत होती. तो विणकर त्यांना म्हणाला, स्वामी, तुम्ही साक्षात शंकर आहात, मल्लिकार्जुन आहात. तुम्ही जवळ असताना हे लोक इतक्या दूर कशासाठी येतात? मी तुम्हाला शिवलिंगाच्या स्थानी पाहिले, मग येण्याची गरज काय? त्यावर श्रीगुरू त्याला म्हणाले, परमेश्वर सर्वत्र आहे, ही गोष्ट खरी आहे. तथापि स्थान महात्म्यही असतेच. यासंबंधी मी तुला एक कथा सांगतो.
ही कथा स्कंद पुराणामध्ये आलेली. माघ वद्य चतुर्दशीला म्हणजे शिवरात्रीला श्रीपर्वताचे महात्म्य फार मोठे आहे. ती कथा ऐक. श्रीगुरूंनी सांगितलेली कथा सिद्धयोगी नामधारकाला सांगू लागले. विमर्शन राजाची कथा. खूप वर्षांपूर्वी किरात देशामध्ये विमर्शन नावाचा एक राजा होता. तो अत्यंत पराक्रमी शूर होता. तो सदैव शिकार, हिंसा, मद्य, मांस यांचं सेवन करत असे. त्याच्या पत्नीचे नाव होते कुमुदवती. ती मोठी चतुर आणि गुणवती होती. एकदा तिने आपल्या पतीला एकांतामध्ये विचारले, नाथ, तुम्ही भगवान सदाशिवांची नित्य पूजा अर्चा करता, सदाशिवांपुढे भक्तिभावाने नृत्य गायन करता, शिवकथा ऐकता. मग असे असतानाही तुमच्या हातातून रोज पापकर्म होतात, अनेकांची हत्या होते. हे असे का बरे होते? राजा विमर्शन म्हणाला, तू विचारलेस म्हणून सांगतो. मला पूर्वजन्मातील बरेच काही आठवते, ते ऐक. मागील जन्मी मी पंपानगरीमध्ये कुत्रा म्हणून जन्माला आलो. एकदा माघ महिन्यामधील शिवरात्रीच्या दिवशी एका शिवमंदिरासमोर येऊन उभा राहिलो. मंदिरामध्ये शिवशंकरांची पूजा अर्चा चालू होती. मी ती लक्षपूर्वक पाहत होतो. त्यावेळी एका सेवकाने मला काठीने मारले. तेव्हा मी उजव्या बाजूने पळून शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली आणि पुन्हा होतो तेथे येऊन उभा राहिलो. त्यावेळी त्या सेवकाने अत्यंत रागाने मला काठी मारली. वर्मी घाव लागल्याने मी तेथेच प्राण सोडले आणि तेवढ्या पुण्यकर्मामुळे मला या जन्मी राजदेह प्राप्त झाला. आता मी दुराचारी का आहे? कारण कुत्र्याचे काही गुणदोष माझ्यामध्ये शिल्लक आहेत. मी सध्या जे वागतो ते चांगलं नाही हे मला कळते, तरीही पूर्वसंस्कारामुळे माझ्या हातून वाईट कर्म घडते. राणी कुमुदवतीने विचारले, तुम्हाला पूर्वजन्माचे ज्ञान आहे, तर आता मला सांगा की गतजन्मी मी कोण होते? त्यावर राजा म्हणाला, तू गतजन्मी कबुतरी होतीस. तू मांसाचा तुकडा तोंडामध्ये धरून जात असताना एका ससाण्याने तुझा पाठलाग केला. तू शिवमंदिराला 3 प्रदक्षिणा घालून शिखरावर बसलीस. तू खूप दमलीस. तेवढ्यामध्ये ससाण्याने तुझ्यावर हल्ला केला. तू शिवमंदिरासमोरच मरून पडलीस आणि त्या पुण्याने तू या जन्मी राणी राहिलीस. राणी म्हणाली, तुम्ही त्रिकालज्ञानी आहात, मोठे पुण्यपुरुष आहात. आता यानंतर आपल्या दोघांना कोणकोणते जन्म मिळतील ते सुद्धा सांगा. त्यावर राजा म्हणाला, हे चंद्रमुखी, मी पुढील जन्मी सिंधू देशाचा राजा होईल. तू जया नावाची राज्यकन्या होशील. त्या जन्मीही तुझा विवाह माझ्याशी होईल. 3ऱ्या जन्मी मी सौराष्ट्र देशाचा राजा होईल. तू कलिंग देशामध्ये जन्म घेशील आणि माझ्याशी विवाह करशील. 4थ्या जन्मी मी गांधार देशाचा राजा होईल आणि तू मगध देशामध्ये जन्म घेशील. त्याही वेळी तुझा विवाह माझ्याशी होईल. 5व्या जन्मी मी अवंतीचा राजा होईल. तू दाशार्ह राजाची कन्या होशील आणि मला वरशील. 6व्या जन्मी मी अनार्त देशाचा राजा होईल आणि तू ययाती राजाची कन्या होशील. त्याही जन्मी तुझा विवाह माझ्याशी होईल. 7व्या जन्मी मी पांड्य राजा होईल आणि तू पद्मराज कन्या वसुमती म्हणून जन्म घेशील आणि माझी पत्नी होशील. त्या जन्मामध्ये मी मोठी कीर्ती मिळवीन. शिवप्रसादाने मी शत्रूंना शिक्षा करेन, धर्माची वाढ करेन, सतत शिवभजनामध्ये गढून जाईन आणि मग त्या जन्मी मी पुत्राला राज्य देऊन तपश्चर्येला वनामध्ये जाईल. अगस्त्य ऋषींना शरण जाईन आणि शिवदीक्षा घेईन. मग तुझ्या समवेत कैलास पदाला जाईन. ही कथा सांगून श्रीगुरु पिनकराला म्हणाले, आता तुला स्थान महात्म्य कसे असते हे लक्षात आले असेल. त्या कुत्र्याला शिवरात्रीच्या दिवशी अजांत्यपणे उपवास घडला. त्याने शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली आणि त्यामध्ये त्याला शुभदर्शन घडले. त्यामुळेच त्याची पशु इत्यादी योनीतून मुक्तता झाली. 7 जन्म राजवैभव प्राप्त झाले आणि शेवटी मोक्षप्राप्ती झाली. त्या कबुतरीने कळसाला प्रदक्षिणा घातली आणि तेवढ्याच पुण्याने तिलाही 7 जन्म राजवैभव प्राप्त झाले. शेवटी तीही मुक्त झाली. यावरून विशिष्ट तिथी, दिनविशेष, तीर्थक्षेत्र, देवस्थान यांचे महात्म्य किती अलौकिक असते हे तुझ्या लक्षात आले असेल. म्हणूनच केवळ सामान्य लोकच नव्हे तर मोठे मोठे ऋषीमुनी, तपस्वी,
तीर्थयात्रा करतात, देवदर्शन करतात. गाणगापुरातील लोक तीर्थयात्रेसाठी एवढ्या दूर अंतरावर आले हे अगदी योग्यच आहे. गाणगापुरामध्ये संगमावर कल्लेश्वराचे मंदिर आहे. तो कल्लेश्वर म्हणजे श्रीशैल पर्वतावरील मल्लिकार्जुनच आहे. या भावनेने त्याची नित्य पूजा अर्चा कर. श्रीगुरु विणकराला घेऊन क्षणार्धामध्येच गाणगापूर संगमावर आले. ते संगमावर थांबले आणि विणकराला मठामध्ये पाठवले. गावातील लोक श्रीगुरूंना शोधत होते. त्यावेळी विणकर मठामध्ये आला. लोकांनी त्याला विचारले, अरे तू होतास कुठे आणि हे क्षौर का केलेस? तेव्हा विणकराने सर्व काही प्रांजळपणे सांगितले आणि श्रीगुरू संगमावर आहेत असेही सांगितले. काही लोकांचा विणकराच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता, पण काही लोकांना श्रीगुरूंच्या अलौकिक सामर्थ्याची कल्पना असल्याने त्यांनी विणकराचे बोलणे खरे मानून त्यांच्या श्रीगुरूंवरील श्रद्धेबद्दल कौतुक केले. मग सर्वांनी संगमावर जाऊन श्रीगुरूंचे दर्शन घेऊन त्यांची पूजा केली. काही दिवसांनी श्रीशैल्याबद्दल गेलेले लोक परत आले. त्यांनी श्रीगुरू आणि विणकर श्रीशैल यात्रेला आले होते असे सांगताच सर्वांना पुन्हा एकदा श्रीगुरूंच्या अलौकिक सामर्थ्याची खात्री पटली. आणि श्रोतेहो, अशा पद्धतीने श्री गुरुचरित्रातील हा 43वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. ही कथा, हा अध्याय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी, दिव्य लीलेसाठी पाहत रहा तुमचा हक्काचं यूट्यूब चॅनल मेड फॉर मराठी. त्याचबरोबर आपलं नवीन व्हॉट्सअप चॅनल दत्तदास हे सुद्धा अवश्य जॉईन व्हा. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच दिव्य कथेसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.